मॉर्निंग स्टुडंट्स. आज 11चा पहिला चॅप्टर आपण सुरू करतोय हे लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड बायोलॉजी म्हटलं तर स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तो कम्प्लीट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची पूर्ण स्टडी आपण पहिल्या चॅप्टर मध्ये करणार आहोत. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशाला म्हणतात, आणि मी तुम्हाला म्हणते की त्याच्या बेसवर बरेच काही क्वेश्चन्स अगोदर आणि नंतर हे सगळं आपल्याला डिस्कस पण करायचं आहे या चॅप्टर मध्ये, लिव्हिंग वर्ल्ड मध्ये. तर लिव्हिंग वर्ल्ड बद्दल आपल्याला बरंच काही माहिती आहे. नेचर मध्ये आपण बऱ्याच काही निसर्गामध्ये बघत असतो वेगवेगळ्या गोष्टी, त्यामुळे आपण त्याच्यावर विचार करून आपण त्याला बरोबर अशा पद्धतीने लिव्हिंग हे ज्या काही प्रोसेसेस घडून येतात तर हे आपण शिकत पण आलेलो आहे अगोदरपासनं. तर आज आपण पाहणार आहोत की काय काय होतं लिव्हिंग वर्ल्ड मध्ये. ओके, तर सुरुवात करू काही प्रिव्हियस नॉलेज बद्दल. सो तुमच्या टेक्स्टबुक नुसारच आपण कंटिन्यू करतो आहोत. इथे दिलेले आहे कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल मध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. मी म्हटल्याप्रमाणे जसं टेक्स्टबुक हा एक महत्वाचा फॅक्टर आहे की टेक्स्टबुक मधनं बरेच काही आता जो नवीन सिलेबस इन्क्लूड केलेला आहे सीबीएसई, तर त्यामध्ये क्वेश्चन्स म्हणजे जे काही आहे त्याला मेमरायझेशनला, म्हणजे जे काही तुम्ही अगोदर शिकलेलं आहे प्रिव्हियस नॉलेज त्याबद्दलही तुम्ही रिकॉल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दिलेल्या कंटेंटला ज्या वेळेला आपण पूर्णपणे शिकतोय त्यानंतर त्याच्यावर विचार करणं म्हणजे थिंकिंग बेस. आणि अजून जसा तिसरा फॅक्टर मी काल बोलली होती की इंटरनेटशी रिलेटेड, इंटरनेटशी कनेक्टेड आणखी काही नॉलेज तुम्ही त्यांच्याबद्दल कलेक्ट करून यू कॅन एक्सपांड युअर नॉलेज. तर आता बघा लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपण सुरुवात केलेली आहे. पहिलाच क्वेश्चन सिंपल की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग मध्ये मेन डिफरन्स काय आहे हे पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. अर्थात आपण पाहतो की लिव्हिंग थिंग मधला पहिला इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ग्रोथ. ग्रोथ जर कन्सिडर केली हा फॅक्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, तर ग्रोथ ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पण होते, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पण होते. पण नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत ग्रोथ कशी आहे की टोटली एक्सटर्नल आहे. फॉर एक्झाम्पल अ क्रिस्टल ग्रोज ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. तर क्रिस्टल जो ग्रोथ होतोय त्याची जी ग्रोथची प्रोसेस कशी आहे, एक्सटर्नल आहे. पण ऍक्च्युअल ग्रोथ ही प्रोसेस कशी आहे, इंटरनल. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रो होतो ऑन द बेसिस ऑफ एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल फॅक्टर. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम शोज इंटरनल ग्रोथ, जी की नॉन लिव्हिंग नाही. तर ग्रोथ झालं. देन सेकंड मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम वगैरे ज्या काही घडामोडी बॉडीमध्ये घडतात, वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आपल्याला माहिती आहे, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रिशन, हे सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवू शकतो, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाही. तर हे जे काही डिफरन्शिएटिंग पॉइंट्स आहे, यू कॅन डिफरन्शिएट. त्यानंतर रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. कुठल्याही याला स्टिम्युलस जेव्हा आपण दिला जातो, जसे एखाद्या हॉट ऑब्जेक्टला आपण टच केला तर लगेच आपल्याला त्याचा तो स्टिम्युलस ब्रेन पर्यंत पोहोचवला जातो. ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत घडतं, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत घडत नाही. त्यामुळे रिस्पॉन्स टू स्टिम्युलस या सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहे हे सगळं जे आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवत आहे, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाही. सो दिस इज द डिफरन्स यू नो व्हेरी वेल. देन the second question, that is again to recall, that is the characteristics of living organisms that just we have discussed. आता जे मी बोलली त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या आहेत. ओके, दॅट इज मेटाबॉलिझम आहे, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय आहे, सर्क्युलेशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन ही एक मेन प्रॉपर्टी आहे जी की नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवत नाही. सो कॅरेक्टर्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सगळे कॅरेक्टर्स रिकॉल करायला म्हटलेले आहे. देन यू विल कम टू नो. पहिले डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे की व्हॉट इज द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. देन व्हीदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर, जस्टिफाय युअर आन्सर असं म्हटलेलं आहे. बघा, वेदर ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिमिलर. इथे ऑर्गॅनिझम शब्द वापरलेला आहे. ऑर्गॅनिझम्स म्हटल्यावर केवळ ॲनिमल्स किंवा प्लांट्स नाही,
तर लिव्हिंग वर्ल्ड मध्ये ऑर्गॅनिझम्स याचा अर्थ काय होतोय? लिव्हिंग वर्ल्ड मध्ये जर आपण बघितलं तर एकीकडे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, तर एकीकडे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे. सिंगल सेल पासून इव्हॉल्युशन होत होत मल्टी सेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झालेले. त्यामुळे जर पाहिलं तर इतकी मोठी व्हरायटी आहे. एकीकडे इनव्हिजिबल वर्ल्ड आहे, जी की आपण फक्त मायक्रोस्कोपच्या खाली बघतो, त्याला आपण म्हणतो मायक्रो ऑर्गॅनिझम. जे सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे ते कसे आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे एकीकडे इनव्हिजिबल वर्ल्ड आहे, जे की फक्त मायक्रोस्कोपच्या खाली आपण बघू शकतो, आणि एकीकडे पूर्ण विजिबल वर्ल्ड आहे, मल्टी सेल्युलर कॉम्प्लेक्स बॉडी. त्यामुळे नॅचरली काय असणारे ऑर्गॅनिझम्स आर नॉट सिमिलर. सो यू कॅन सी याच बेसिसवर तर ऑर्गॅनिझम्स किती प्रकारचे आहे हा पॉइंट लक्षात घेता आपण जो बायोडायव्हर्सिटी कन्सेप्ट शिकत असतो तो याच बेसिसवर, कारण की इतकं लिव्हिंग वर्ल्ड मध्ये इतकी व्हरायटीज आहे, देर इज टू मच डायव्हर्सिटी, की किती व्हेरिएशन आहे. सिंगल सेल मध्येच आपण पाहतो बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, अल्गीचं वेगळं आहे, फंगसचं वेगळं आहे. तर हे सगळे जे आहे त्याच्यामध्येच तर सिंगल सेल वर्ल्ड मध्ये किती व्हेरिएशन आहे, आणि मल्टी सेल्युलर मध्ये तर पुढे आपण पाहणारच आहोत. ते इतकं मोठं व्हेरिएशन्स आहे, यालाच आपण म्हणत असतो बायोडायव्हर्सिटी. सो नॅचरली इन द लिव्हिंग वर्ल्ड ऑर्गॅनिझम्स आर नॉट ॲट ऑल सिमिलर, बिकॉज एका साईडला आपण बघितलं तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम कितीतरी व्हेरिएशन्स दाखवतात त्यातले त्यात, आणि दुसरीकडे हे मल्टी सेल्युलर लिव्हिंग वर्ल्ड आपण बघतो, याच्यामध्ये कितीतरी व्हरायटीज आहेत. एकीकडे अॅनिमल्स वेगळे आहेत, प्लांट्स वेगळे आहेत, त्यांच्यामधल्या व्हरायटी आहेत. या सगळ्यांना अंडर बायोडायव्हर्सिटी मध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास केला गेलेला आहे. तर हे सगळं क्लासिफिकेशनच्या बेसिसवर अतिशय सोपं आहे, सगळा अभ्यास करणं हे पुढे आपण बघणारच आहोत. तर हे लिव्हिंग वर्ल्ड बद्दल काही पॉइंट बघितले की ऑल ऑर्गॅनिझम वेदर आर सिमिलर ऑर नॉट. जरी आता आपण केवळ फक्त त्याच्यामध्ये आपण ह्युमन बिईंग किंवा पर्टिक्युलर अॅनिमल्स नाही कन्सिडर करू शकत, ऑर्गॅनिझम्स म्हटले तर यू कॅन कन्सिडर सिंगल सेल टू मल्टी सेल्युलर. नाउ वी आर स्टार्टिंग विथ दीज बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. आता लिव्हिंग वर्ल्ड म्हटल्यावर कोणकोणते बेसिक प्रिन्सिपल्स येतात, कोणकोणत्या बेसिक प्रॉपर्टीज आहे लिव्हिंग वर्ल्डच्या, वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस. फर्स्ट प्रॉपर्टी जी मेन आहे, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट दाखवू शकत नाही, पण लिव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये महत्वाची प्रॉपर्टी कोणती आहे तर मेटाबॉलिझम. तर मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर मेटाबॉलिझम इथे डेफिनेशन बघा, ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल. That is metabolism. An organism performs the metabolism in order to obtain energy and various chemical molecules essential for survival. आता मेटाबॉलिझम जी आहे, मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय तर ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल. यामध्ये दोन टर्म्स इन्क्लूड केले गेलेले आहे, एक म्हणजे ही कॅटाबॉलिझम आणि एक म्हणजे ॲनाबॉलिझम. मराठीत त्याला चयापचय म्हणतात, चय अपचय अशा पद्धतीची टर्म आहे बघा. तर मेटाबॉलिझम मध्ये कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम, शरीरामध्ये या दोन क्रिया सतत चालू असतात बघा. ब्रेकिंग ऑफ द मॉलिक्यूल अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल, दॅट इज कॉल्ड अॅनाबॉलिझम. अॅनाबॉलिझम ही बिल्डिंग प्रोसेस आहे आणि कॅटाबॉलिझम ही ब्रेकिंग प्रोसेस आहे. आता कशा पद्धतीने होते उदाहरण लक्षात घ्या. when you eat something, आपण जे काही खातो त्याचं ते जे आहे ते फूड पहिले काय होत असतं, ब्रेकडाऊन होते, बिकॉज इट इज अ कॉम्प्लेक्स फूड कन्वर्टेड टू सिम्पलर वन. त्याचं ब्रेकिंग होत एन्झाईमद्वारे, जे फूड आपण ईट करतो त्याचं ब्रेकिंग होतं. मग ब्रेकिंग होत असताना काय होतं, कार्बोहायड्रेट कन्वर्टेड टू ग्लुकोज, प्रोटीन कन्वर्टेड टू अमायनो ऍसिड, फॅट कन्वर्टेड टू फॅटी ऍसिड. आता कार्बोहायड्रेटचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्शन होणे म्हणजे ब्रेकिंग होणे, यालाच आपण म्हणणार कॅटाबॉलिझम. प्रोटीन्सचं अमायनो ऍसिड्स मध्ये ब्रेकडाऊन होणे, प्रोटीन जे आहे ते अमायनो ऍसिड्स मध्ये ब्रेकडाऊन होतात, जे की सिम्पलर फॉर्म आहे. म्हणून पहिले प्रोसेस काय होते, ब्रेकिंगची, ज्याला आपण म्हणतो कॅटाबॉलिझम. त्यानंतर हे जे अमायनो ऍसिड जे ब्रेक झालेले आहेत ते ब्लड थ्रू प्रत्येक सेल पर्यंत जाणार,
आणि मग प्रत्येक सेलमध्ये पुन्हा त्याचं काय होतं, सिंथेसिस होते. ते सगळे अमायनो ऍसिड जे आहे पुन्हा एकत्रित आणल्या जातात आणि त्याच्यापासून पुन्हा जो प्रोटीन तयार होतो त्या प्रोसेसला म्हटलं गेलेलं आहे अनाबॉलिझम. तर कॅटाबॉलिझम मध्ये जे काही फूड आपण ईट करतो त्याला पहिले ब्रेक करणे म्हणजे ती झाली कॅटाबॉलिझम प्रोसेस. तर त्यासाठी एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा, प्रोटीन कन्व्हर्टेड टू अमायनो ऍसिड. आणि मग अनाबॉलिझम मध्ये काय होणार की अमायनो ऍसिड्सला पुन्हा एकत्रित करून त्यापासून नवीन प्रोटीन तयार होणे याला आपण म्हणतो अनाबॉलिझम. तर मेटाबॉलिझमची ही प्रोसेस सतत आपल्या बॉडीमध्ये होत असते आणि त्याच बेसिसवर हे जे आपण म्हणतो की फूड मधून आणि एनर्जी आपल्याला मिळत असते, व्हेरियस केमिकल मॉलिक्युल जे आपल्या बॉडीमध्ये आवश्यक आहे ते या मेटाबॉलिझम थ्रू मिळत असतात. आणि सिंथेसिस, ब्रेकिंग आणि सिंथेसिस या दोन्ही प्रोसेस या त्याला आपण म्हणतो मेटाबॉलिझम. कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम. नेक्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमची महत्वाची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट असतो. Organisms tends to grow and develop in well orchestrated process from birth onward. जसं आपण ह्युमन बिंग मध्ये पाहतो, इन्फॅन्ट टू चाइल्ड, चाइल्ड नंतर ज्या पुढच्या स्टेजेस आहेत तिथून ऍडल्ट अँड देन ओल्ड, तर या पद्धतीने या स्टेजेस मधनं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही होत असते. तर ग्रोथ ही महत्वाची प्रॉपर्टी आहे. दॅट हाऊ वी कॅन डिफरन्शिएट, म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधला आपण डिफरन्स लक्षात घेतलाय की ग्रोथ ही नॉन लिव्हिंग, जसं आपण म्हणतो की क्रिस्टल ग्रोज ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. क्रिस्टलची ग्रोथ होते पण ती फक्त एक्सटर्नल फॅक्टर्स मुळे होते. पण इथे ग्रोथ हा फॅक्टर कसा आहे, इंटरनल आहे. जे काही केमिकल सबस्टन्सेस इंटरनली सिक्रीट होतात त्यामुळे ग्रोथ हा एक्सटर्नल ऍज वेल ऍज इंटरनल फॅक्टर आहे. त्यामुळे ग्रोथ ही महत्वाची प्रॉपर्टी आहे. दॅट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Growth and development. So organism tends to grow and develop in well orchestrated process from birth onward. Then next, aging. आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जसं स्टार्टिंग आहे तसाच एंड आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ही जी नेक्स्ट प्रोसेस आपण म्हणतो एजिंग. तर एजिंग मध्ये इट इज द प्रोसेस ड्युरिंग विच काय होतं की मॉलिक्युल्स, ऑर्गन्स and system begins to lose their effective working and become old. ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणतो एजिंग. ओके, कारण अशी कुठलीच व्यक्ती नाहीये की ती ओल्ड होणार नाही. ओके, तर ही जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या ज्या स्टेजेस मध्ये एक लास्ट एंडिंग प्रोसेस जी आहे ती एजिंग. इव्हन प्लांट्स मध्ये सुद्धा आपण पाहतो की एजिंग प्रोसेस आहे प्लांट्स मध्ये सुद्धा. आणि त्यासाठी पर्टिक्युलर किंवा रिस्पॉन्सिबल काही हार्मोन्स असतात आणि त्याद्वारे एजिंग घडवून आणलं जातं. जसं प्लांट्स मध्ये सुद्धा तुम्ही शिकलात की प्लांट्स मध्ये सुद्धा इंटरनली जे काही हार्मोन सिक्रेट होतात त्याच्यावर प्लांटची ग्रोथ असते. ऑक्झिन, जिबर्लिन, सायटोकायनिन अँड लास्ट इज द ऍब्सिसिक ऍसिड. तर हे सुरुवातीचे जे 3 हार्मोन्स प्लांट्स मध्ये सुद्धा ऑक्झिन, जिबर्लिन, सायटोकायनिन हे हार्मोन्स काय करतात, ग्रोथ प्रमोटर म्हणून आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. ते ग्रोथ घडवून आणणं. पण त्याचबरोबर ऍब्सिसिक ऍसिड म्हणून जो हार्मोन आहे तो काय करतो, एजिंगची प्रोसेस घडवून आणतो. त्यामुळे प्लांट्स म्हणा, अॅनिमल्स म्हणा, कोणी पण, तर या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जर बघितलं तर या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटच्या स्टेज मधून जात असताना ही एजिंग प्रोसेस त्याच्यामध्ये येते. That is the living organism, it becomes the old. So it is the process during which molecules, organs and system begins to lose their effective working. During aging हळूहळू जी वर्किंग कॅपॅसिटी आहे बॉडीतले जे काही ऑर्गन्स आहे, सिस्टीम्स आहे, त्या कमी कमी वर्क व्हायला लागतात. सो दिस इज ऑल्सो द मेन थिंग. रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन ही महत्वाची प्रोसेस आहे. आणि रिप्रोडक्शनच नसेल तर आपण पाहिलं की 1 सेल टू मल्टी सेल्युलर इव्हॉल्युशन झालं नसतं. रिप्रोडक्शन ही महत्वाची प्रोसेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. सो फॉर कंटिन्युटी ऑफ द रेस रिप्रोडक्शन कशासाठी इम्पॉर्टंट आहे माहिती आहे. ओके, सो फॉर कंटिन्युटी ऑफ द रेस टू मेंटेन द स्पीसीज ऑन द वर्ल्ड. त्यामुळे हे लिव्हिंग वर्ल्ड कसं तयार झालेलं आहे, ऑन द बेसिस ऑफ रिप्रोडक्शन. हे लिव्हिंग वर्ल्ड जे तयार झालेले आहे ते फक्त आणि फक्त रिप्रोडक्शन या प्रॉपर्टीमुळे.
त्यामुळे एवढ्या व्हरायटीज, आज बायोडायव्हर्सिटी हा कन्सेप्ट आपण त्याच बेसिसवर शिकतोय. कारण ईच अँड एव्हरी वन, रिप्रोडक्शन म्हणजे काय, टू मेंटेन द स्पीसीज. त्यामुळे प्रत्येक ऑर्गॅनिझम आपली स्पीसीज मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याही मध्ये अजून एक टर्म्स तुम्ही इन्क्लूड करू शकता, दॅट इज द परपेच्युएशन. परपेच्युएशन ही एक टर्म आहे अजून, की परपेच्युएशन म्हणजे काय. परपेच्युएशन मीन्स दॅट इज कॅट गिव्स बर्थ टू किचन ओनली, नॉट द पपी, अँड डॉग गिव्स बर्थ टू पपीज ओनली, म्हणजे ते त्यांची जनरेशन मेंटेन करणार. यासाठी सुद्धा एक पर्टिक्युलर टर्म आहे रिप्रोडक्शनच्या अंडर, ज्याला आपण म्हणतो परपेच्युएशन. ओके. तर प्रत्येक जण, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्या स्पीसीज मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्याच्यातूनच हे लिव्हिंग वर्ल्ड तयार झालेलं आहे विथ मोर बायोडायव्हर्सिटी. आता हे रिप्रोडक्शन आहे, दॅट इज, आता याबद्दल एक अजून क्वेश्चन विचारला जातो की रिप्रोडक्शन जे आहे, रिप्रोडक्शन जर प्रोसेस बॉडीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या जर झाली नाही तर वेदर इट इज कम्प्लीट इन्क्लुसिव्ह प्रोसेस, म्हणजे त्याच बेसिसवर वेदर पर्सन विल डाय ऑर नॉट. तर रिप्रोडक्शन ही अशी प्रोसेस आहे ज्याच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण इतर जे प्रोसेसेस आहे, रेस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन आहे, एक्सक्रिशन आहे, या प्रोसेस शिवाय कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लिव्ह. म्हणजे जगण्यासाठी या प्रोसेसेस तेवढा इम्पॉर्टंट आहे. बट रिप्रोडक्शन ही पर्सनली त्या व्यक्तीसाठी जगण्याच्या दृष्टीने रिप्रोडक्शन ही इज नॉट इन्क्लुसिव्ह प्रोसेस. ती तितकीशी त्या व्यक्तीपुरती मर्यादित नाहीये. तो पर्सन कॅन लिव्ह विदाउट रिप्रोडक्शन, हे आपण पाहत असतो. त्यामुळे इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की बघा, फॉर कंटिन्युटी ऑफ रेस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस टू प्रोड्यूस young ones like themselves. But however, bulls and worker bees do not reproduce yet are living. त्यामुळे रिप्रोडक्शन लाईफ प्रोसेसेस मध्ये येणारी ही एक टर्म आहे रिप्रोडक्शन. विदाउट लाईफ प्रोसेसेस कुठलाच ऑर्गॅनिझम जगू शकत नाही, बरोबर आहे. पण मग रिप्रोडक्शन शिवाय माणूस जगू शकतो किंवा नाही, मग ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर रिप्रोडक्शन जर नसेलही होत तरी सुद्धा त्याचा परिणाम लिव्हिंगवर होत नाही. कारण बरेचसे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, रिप्रोडक्शन ही एक विशिष्ट स्टेजमध्ये म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स एक ग्रो होत असतात. पण त्यामध्ये हे मूल्स म्हणा किंवा वर्कर जे आहे, वर्कर हनीबीजचा जो मेंबर आपण पाहतो, हनीबीज मध्ये क्वीन, ड्रोन आणि वर्कर, तिसरा जो मेंबर असतो तो वर्कर. इथे एक्झाम्पल दिले आहे बघा टेक्स्टबुक मध्ये, पण माहिती पाहिजे की मूल्स काय आहे, वर्कर काय आहे. तर वर्कर मूल्स म्हणजे हा जो मेल डॉंकी अँड फिमेल हॉर्स यांच्या कॉम्बिनेशन मधून जे तयार होते ते मूल्स आहे. आणि ते कसे आहे, म्हणजे रिप्रोड्यूस करू शकत नाही. ओके. कारण अशा कॉम्बिनेशन मधून तयार झालेले आहेत, इट कॅनॉट बी रिप्रोड्यूस फर्दर. त्यामुळे त्याला आपण म्हणतो स्टराईल शब्द. रिप्रोडक्शन करू शकतात ते ऑर्गॅनिझम फर्टाईल, आणि जे करू शकत नाही ते स्टराईल. या अजून टर्म्स लक्षात घ्यायचे आहेत, वारंवार ऐकून तुमच्या लक्षात येतील. वर्कर, वर्कर पण कसे आहे, स्टराईल आहे. वर्कर ही तिसरी कॅटेगरी आहे. तर वर्कर पण जे आहे, दिस कॅनॉट रिप्रोड्यूस, पण तरी सुद्धा ते लिव्हिंग आहे. ओके. हनीबीज फॅमिलीमध्ये क्वीन, त्याच्यानंतर ड्रोन जो मेल आहे त्या फॅक्टरला आपण ड्रोन म्हणतो, देन क्वीन, आणि वर्कर हा तिसरा जो फॅक्टर आहे, दॅट इज वर्कर कॅनॉट रिप्रोड्यूस. पण तरी सुद्धा ते वर्कर जे आहे विदाउट फर्टिलायझेशन ते ग्रो होत असतात. ते कसे होतात, काय होतात, हे पुढे आपल्याला शिकायचंच आहे. तर तो आता सांगण्याचा भाग नाहीये. महत्वाचा फॅक्टर आहे की विदाउट रिप्रोडक्शन द ऑर्गॅनिझम कॅन लिव्ह. सो दीज आर द एक्झाम्पल. सो दीज आर द मेन, दॅट इज द थिंग्स वी हॅव सीन ऑफ बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ मध्ये. मेटाबॉलिझम, सेकंडली पाहिलं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जशी ग्रोथ आहे तशी एजिंग पण आहे. त्यानंतर रिप्रोडक्शनच्या बेसवरच हे लिव्हिंग वर्ल्ड तयार झालेलं आहे. Still reproduction is not responsible for living. Without reproduction, the organism still live. Next, death. As the body loses its capacity to perform metabolism, an organism dies. तर हा जो भाग आहे डेथ, आता जसं आपण पाहिलं की एजिंग होत होत
लास्ट एंडिंग हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आहे, ते नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आहे का? तर नाही. तर डेथ ही एक लास्ट एंडिंग प्रोसेस आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. त्यामुळे दॅट इज ऑल्सो कन्सिडर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, डेथ. त्यामुळे जसं बिगिनिंग आहे तसंच एंडिंग हे आहे. आणि महत्वाची जी सगळ्यात महत्वाची प्रोसेस असते ती म्हणजे रिस्पॉन्स टू चेंज इन द एन्व्हायरमेंट. मग थर्मल आहे, केमिकल आहे, बायोलॉजिकल चेंजेस जे काही होत असतात त्याला आपली बॉडी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही रिस्पॉन्ड करते. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, दिस इज द मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, तर यामध्ये रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय मध्ये आपण नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅनॉट शो रिस्पॉन्स. रिस्पॉन्स टू स्टिम्युलायला अजून एक टर्म आहे बघा, त्याला आपण म्हणतो इरिटेबिलिटी. इरिटेबिलिटी इट मीन्स रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. प्रत्येक जण जर आपला म्हणजे व्हेन एनिथिंग इट इज प्रिक, काहीतरी टोचल्या गेलेलं आहे किंवा एखाद्या थॉर्नवर जर आपला पाय पडलेला आहे काठ्यावर किंवा एखाद्या हॉट ऑब्जेक्टवर, तर लगेच आपण रिस्पॉन्ड करतो. बाहेरच्या कुठल्याही एन्व्हायरमेंटल स्टिम्युलायनी आपल्याला जो काही त्याच्यावर आपण जो रिस्पॉन्स दाखवतोय तर त्याला आपण म्हणतो इरिटेबिलिटी. सो दिस रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, this is the main property of living organism. This is the main property of life that cannot be shown by the non-living object. I mean, living, non-living, easily you can describe. So these are the basic principles of the life. हे सगळे बेसिक प्रिन्सिपल्स आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. याच बेसिसवर बघा आता कशा पद्धतीचे क्वेश्चन्स पुढे विचारले गेलेले आहेत. तर आता कॅन यू टेल, आता या सगळ्या प्रॉपर्टीज आपण अगोदर घेतल्या, तर या प्रॉपर्टीज झाल्यानंतर याच्यावर बघा कशा पद्धतीने आता क्वेश्चन्स वेगळे विचारलेले आहे. नाउ सी, हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऍट अ ग्लान्स. ऍट अ ग्लान्स, एका नजरेत. हे सगळे एवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जसं मी आता सांगितलं की लिव्हिंग वर्ल्ड मध्ये एकीकडे आपण पाहतो युनिसेल्युलर इनव्हिजिबल वर्ल्ड, एकीकडे मल्टी सेल्युलर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. तर याच्यामध्ये कितीतरी डायव्हर्सिटी आहे. एवढा मोठा डायव्हर्सिटीचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करणार? आता अॅनिमल किंगडम, प्लांट किंगडम पुढे सेपरेटली आपल्याला शिकायचं आहे. सो हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऍट अ ग्लान्स, एका नजरेत कसं शिकणार? सो इट इज ऑन द बेसिस ऑफ, त्यासाठी एकच दॅट इज एड आहे, एकच साधन आहे जे म्हणजे क्लासिफिकेशन. So classification is the best simpler method. You can easily classify. याच बेसिसवर आपण म्हणतो की these are the microorganism, microbiology हा टर्म ही ब्रांच सेपरेट केल्या गेलेली आहे ऑन द बेसिस ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. कारण मायक्रोऑर्गॅनिझमच तर किती आहे, जी याच्या खाली जर मायक्रोस्कोप खाली बघायला गेलात तर प्रत्येक त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळी कॅटेगरी करतो किंवा व्हायरसेस वेगळे आहेत, बॅक्टेरिया वेगळे आहे, अल्गी वेगळे आहे, फंगस वेगळे आहे. मग कितीतरी व्हरायटी त्याच्यामध्ये येते. तर हे सगळे ऑर्गॅनिझम्स वी कॅन स्टडी ऑन द बेसिस ऑफ, त्याला टॅक्झॉनॉमी पण म्हटलं जातं. दॅट इज द ब्रांच ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन सिस्टीमला टॅक्झॉनॉमी म्हणून म्हटलं गेलेलं आहे. हे टॅक्झॉनॉमिकल एड वापरल्या गेले जातात क्लासिफिकेशन मध्ये. हे पुढच्या चॅप्टर मध्ये आपण पाहणारच आहोत. तर सिम्पलर क्वेश्चन आहे की लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम एका नजरेत आपण कसं काय ओळखू शकतात? हा, दीज आर द मायक्रोऑर्गॅनिझम. हे बॅक्टेरिया आहेत, हे अल्गी आहे, हे फंगस आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत, लोअर प्लांट्स आहेत, फ्लावरिंग आहे, नॉन फ्लावरिंग आहे. अॅनिमल्स मध्ये हे वर्टिब्रेट आहे, इन्व्हर्टिब्रेट आहे. हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? दिस इज बिकॉज ऑफ क्लासिफिकेशन. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल वे, दॅट इज टू स्टडी द लार्ज नंबर ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. हे सगळं आता डिटेलमध्ये पुढे आपण बघणारच आहोत. त्यासाठीच मी स्टार्टिंगला इंट्रोडक्शन मध्ये बोलली होती की R.H. विटेकर द ग्रेट इन्व्हेन्शन म्हणजे जे 5 किंगडम सिस्टीम त्यांनी मांडलेली आहे, त्या 5 किंगडम सिस्टीम मध्ये त्यांनी कम्प्लीट लिव्हिंग वर्ल्डला इन्क्लूड केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने. त्यामुळे फक्त 5 किंगडम मध्ये 5 किंगडम त्यांनी असे सेपरेट केले आणि त्या बेसिसवर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट, whether all organism prepare their own food. तर हा सिंपल क्वेश्चन आहे, अगोदरपासून शिकत आलात त्यामुळे नॅचरली तुम्हाला माहिती आहे की कोणते ऑर्गॅनिझम्स फूड प्रिपेअर करतात, त्याला आपण काय म्हणत असतो, ते आर ऑटोट्रॉपिक. तर ती जी मेकॅनिझम आहे ऑर्गॅनिझम्स मध्ये
ती फक्त प्लांट्स मध्ये मोस्टली काही सुरुवातीला जे लिव्हिंग वर्ल्ड मध्ये स्टार्टिंग ऑर्गॅनिझम मध्ये बॅक्टेरिया येतात, काही बॅक्टेरिया पण फोटोट्रॉपिक आहे. तर बॅक्टेरिया हे सगळं पुढच्या 5 किंगडम सिस्टीम मध्ये आपण अभ्यास करणारच आहोत. वेदर ऑल ऑर्गॅनिझम प्रिपेअर देन ओन फूड, फक्त म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर प्लांट्सच येतात. पण प्लांटच्या अगोदरही जे वर्ल्ड होतं ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे आहे, तर काही बॅक्टेरिया पण स्वतःचं फूड डिराईव्ह करतात, तर त्याला ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हटलं गेलेलं आहे. तर these all organism याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्लांट्स हॅव्हिंग द स्पेशल पिगमेंट क्लोरोफिल आणि त्याचद्वारे ते प्रिपेअर करतात. सो प्लांट्स आर द ऑटोट्रॉपिक अँड होल अदर वर्ल्ड डिपेंड्स ऑन द प्लांट्स. त्यामुळे आपण पूर्ण लिव्हिंग सिस्टीम मध्ये प्लांट्सला प्रोड्युसर मानले गेलेले आहे, कारण प्लांट्स प्रोड्यूस करतात आणि अदर लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम आहे ते कंझ्युम करतात. त्यामुळे मेन लिव्हिंग सिस्टीम मध्ये याच्यामध्ये प्लांट्स आर द प्रोड्युसर्स. नेक्स्ट, which features can be considered as all inclusive characteristics of life and why? आता हा क्वेश्चन विचारलेला बघा, क्वेश्चनच कसा आहे, काही वेळेला क्वेश्चन कळत नाही आपल्याला, तर क्वेश्चन समजून घ्या. which features can be considered as all inclusive characteristics of life? कोणते फीचर्स आहेत ज्याच्याशिवाय आपण इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर म्हणजे ते पूर्णपणे त्याशिवाय आपण जगू शकत नाही. जसं आता रिप्रोडक्शन बद्दल मी बोलली, तसंच आता हा जो क्वेश्चन काय इंडिकेट करतो की विच फीचर्स कॅन बी कन्सिडर ॲज ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. अशा कोणत्या प्रोसेसेस आहेत, कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आता इथे पण आपण बघितलं की एक्सेप्ट समजा रिप्रोडक्शन जर सोडलं तर बाकीच्या ज्या काही प्रोसेसेस आपण पाहिलं, मेटाबॉलिझम आहे, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय आहे ज्याला इरिटेबिलिटी म्हटलं आहे, ग्रोथ आहे, या सगळ्या ज्या काही प्रोसेसेस आता आपण बघितल्या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ मध्ये, दीज आर ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. मेटाबॉलिझमच जर झाली नाही बॉडीमध्ये तर आपण जगू शकणार नाही. रेस्पिरेशन आहे, सर्क्युलेशन आहे, एक्सक्रिशन आहे, सगळं इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. एखादी जरी प्रोसेस जर स्टॉप झाली, रेस्पिरेशन ऑक्सिजन घेणं थांबलं, तर हाऊ इट इज पॉसिबल टू कंटिन्यू द लाईफ. न्यूट्रिशनच जर मिळालं नाही, डायजेशनच झालं नाहीये, न्यूट्रिशनच मिळालेलं नाही, तर हाऊ वी कॅन कंटिन्यू द लाईफ. एक्सक्रिशन, बॉडीमध्ये जर अक्युमुलेटच झालंय ते टॉक्सिक सबस्टन्सेस, बाहेर एक्सक्रीट होऊ शकत नाहीये, सो हाऊ इट इज पॉसिबल टू कंटिन्यू द लाईफ. सो दीज आर ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लाईफ. सो दीज आर द फीचर्स विच आर इन्क्लुडेड एक्सेप्ट फक्त रिप्रोडक्शन जे आहे. व्हायचा आन्सर मी सांगितलं, बिकॉज वी कॅनॉट लिव्ह विदाउट दॅम. एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊन सांगू शकता की जर वेस्ट अक्युमुलेट झाला तर हाऊ इट इज पॉसिबल टू लिव्ह. सो दॅट्स वाय एक्सेशन म्हणा, या ज्या प्रोसेस आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर रिप्रोडक्शन बद्दल आपण अगोदर बघितलं की इट इज नॉट द इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. मग कोणती, आता हा जो क्वेश्चन विचारलेला आहे इथे की विच कॅरेक्टरिस्टिक्स इज that is the important inclusive characteristics and which is not inclusive characteristics असा जर क्वेश्चन विचारला तर which is not, that is reproduction. आता थिंक अबाउट इट, मी जसं म्हटलंय तुम्हाला बघा, हा एक कंटेंट आहे, हा आपण शिकलो. दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, हा कंटेंट आपण शिकलो. आता याच्यावर विचार पहा कशा पद्धतीने करायला, क्वेश्चन्स कोणते समोर आलेले आहेत तुमच्या. बघा आता लिव्हिंग पण शिकलात, नॉन लिव्हिंग पण शिकलात, बघा किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता पहिलाच क्वेश्चन आपण बघू, कॅन मेटाबॉलिक रिॲक्शन्स डेमॉन्स्ट्रेटेड इन टेस्ट ट्यूब कॉल्ड बी लिव्हिंग. आता त्याला लिव्हिंग म्हणाल का? मेटाबॉलिक रिॲक्शन, आता बघा लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मधला डिफरन्स त्यासाठीच आपण अगोदर शिकलोय. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग जर आपण म्हणतोय तर आज हे सगळं आतापर्यंत नेचरवरच आपण डिपेंड होतो. आता काय झालेलं आहे की मेडिकल सायन्स इतकं काही डेव्हलप केलेलं आहे, जो टेस्ट ट्यूब बेबी प्रकार आपण म्हणतो त्यालाच आपण म्हणत असतो इन विट्रो. टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय होतं तुम्हाला अंदाज आहे? आता टेस्ट ट्यूब बेबी इतकं कॉमन झालेलं आहे की दोज पर्सन कॅनॉट कन्सीव्ह अ चाइल्ड, त्यांच्यामध्ये जे बाहेरून ही प्रक्रिया घडवून आणल्या जाते, तो एम्ब्रियो ग्रोन करून त्या पद्धतीने ही जी मेकॅनिझम आउटर लॅब मध्ये केल्या जाते त्याला आपण म्हणत असतो टेस्ट ट्यूब बेबी. तर ही जी टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय होते की कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता प्लांट्स मध्ये सुद्धा
टिश्यू कल्चर बाहेर ग्रो केलं जातं लॅबमध्ये, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अशा पद्धतीने आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमची पूर्ण स्टडी झालेली की लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज कंपोज ऑफ कोणकोणत्या सबस्टन्समुळे बनलेली आहे. मग त्यानुसार ही मेडिकल सायन्स डेव्हलप झालेलं आहे. आणि टेस्ट ट्यूब बेबी जी आहे जनरली आपण ऐकत असतो. तर मेटाबॉलिक रिएक्शन ज्या काही घडवून आणल्या जातात डेमॉन्स्ट्रेटेड म्हणजे लॅबमध्ये बाहेर इन अ टेस्ट ट्यूब, बाहेर जी प्रोसेस घडवून आणल्या जाते त्याला म्हणतात इन विट्रो. आणि जी आपल्या बॉडीमध्ये होत असते त्यासाठी टर्म आहे इन व्हिवो, VIVO. इन व्हिवो दॅट इज द इनसाइड प्रोसेस, इन विट्रो दॅट इज आउटसाइड प्रोसेस. मग आता ही आउटसाइड ज्या मेटाबॉलिक रिएक्शन्स घडवून आणल्या जातात टेस्ट ट्यूब मध्ये म्हटलं तर त्याला लिव्हिंग म्हणाल का? आता हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे की नाही. नॅचरली केमिकल रिएक्शन्स हा लिव्हिंग पार्ट नाहीच आहे. केमिकल रिएक्शन इट इज नॉट. पण सेल जी आहे ती कशाने बनलेली आहे? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, लिपिड्स. तर यांनी सगळ्यांनी ही जी लिव्हिंग सेल जी बनलेली आहे ती केमिकल कंपोजिशननी बनलेली आहे, केमिकल कंपाऊंडनी बनलेली आहे. मग आता ही जी प्रोसेस आहे इंटरनल असेल तर नॅचरली आपण लिव्हिंग प्रोसेस म्हणतो. पण आता या ज्या मेटाबॉलिक रिएक्शन ज्या टेस्ट ट्यूब मध्ये घडवून आणल्या जातात वेदर इट इज लिव्हिंग ऑर नॉट, आता बाहेर जी घडवून आणल्या जाते तिथे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्झॅक्टली तयार झालेलं नाही. बट स्टील इट इज लिव्हिंग बिकॉज इट कंपोजेस अ लिव्हिंग सेल. इट कंपोजेसेस अन एम्ब्रिओ, त्यामुळे आपण त्याला लिव्हिंग म्हणू शकतो. पण आयसोलेट केल्या त्या जर केमिकल रिएक्शन तर त्या फक्त केमिकल रिएक्शन्सला आपण नॉन लिव्हिंग म्हणणार. पण त्या केमिकल रिएक्शन ज्या आहे या मेटाबॉलिक रिएक्शन ज्या आहे त्या काय घडवून आणतात आहे? लिव्हिंग सेल्स. सो दॅट्स व्हाय वी कॅन कन्सिडर देम ॲज लिव्हिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे नाउअडेज पेशंट्स आर डिक्लेअर ब्रेन डेड. आता म्हणतात की ब्रेन डेड झाले कारण ब्रेनच मेन कंट्रोलिंग ऑर्गन आहे, बॉडीचा कोऑर्डिनेटिंग ऑर्गन आहे ब्रेनवरच. ब्रेन जर चालू असेल तरच मेकॅनिझम बाकीच्या चालू राहतील, मेटाबॉलिझम चालू राहतील. ओके, ब्रेनच नसेल तर सगळ्याच मेकॅनिझम डेड होतील की नाही. मेटाबॉलिझमच जर होत नसेल तर पर्सन आपण त्याला वेदर इट इज विल बी लाईव्ह ऑर नॉट हा कन्फ्युजिंग पार्ट आहे बघा. नाउअडेज पेशंट्स आर डिक्लेअर ब्रेन डेड and are on life support. म्हणजे ऑक्सिजन वर ठेवतो, व्हेंटिलेशन वर ठेवतो. They do not show any sign of self consciousness. Are they living or non living? आहे की नाही? विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे. मग आता या प्रोसेसला आता इथे ब्रेनच स्टॉप झालेला आहे. मग आता अशा ऑर्गॅनिझमला तुम्ही लिव्हिंग म्हणायचं की नॉन लिव्हिंग म्हणायचं? डॉक्टर ऑल्सो डिक्लेअर देम ॲज अ ब्रेन डेड. मला लिव्हिंग म्हणायचं की नॉन लिव्हिंग म्हणायचं? झालं कन्फ्युजन? तर अशा कंडिशन्स मध्ये यू कॅन थिंक नॉन लिव्हिंग आपल्या आपण टोटली सुरुवातीलाच डिफरन्शिएट केले की मेटाबॉलिझम झाल्या किंवा इतर कुठल्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या नॉन लिव्हिंग कोणत्याही पद्धतीने दाखवतच नाही. एजिंग प्रोसेस पण आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे, डेथ प्रोसेस आहे. तर हे नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट दाखवतच नाही. याच्यावर फोकस करायचं आहे की लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे. एक्झॅक्टली आपल्याला वाटतं तो लिव्हिंग नाही तर मग आपण आन्सर काय देणार? नॉन लिव्हिंग. So whether non-living shows this properties, it is not possible. Non-living ही प्रॉपर्टी दाखवू शकत नाहीये. डेथ आहे, एजिंग आहे, लिव्हिंग लाईफ प्रोसेस आहे. दो इट इज ब्रेन डेड. आता ब्रेन डेड कंडिशन जरी झालेले आहे ऑन लाईफ सपोर्ट आहे असा क्वेश्चन विचारलाय अँड डू नॉट शो एनी सेल्फ कॉन्शियसनेस. पण मग स्टील वी कॅन कन्सिडर देम ॲज अ, त्याला नॉन लिव्हिंग तर म्हणू शकत नाही पण लिव्हिंग मध्ये पण म्हणू शकतो. तर मग यासाठी एक एक्झाम्पल अजून आपण देऊ शकतो की बरेचसे जे पर्सन्स आहेत ते कोमामध्ये जातात. कोमा ही कंडिशन बरेच जणांना माहिती असेल. तर कोमामध्ये गेल्यानंतर सुद्धा दे आर नॉट शोईंग सेल्फ कॉन्शियसनेस. बट वेदर वी आर सेइंग देम ॲज नॉन लिव्हिंग, पण मग ते लिव्हिंगच असतात की नाही. तर मग लिव्हिंग म्हणजे ज्याच्यामध्ये या मेटाबॉलिक प्रोसेसेस पहिलेपासून सुरू आहे आणि त्या प्रोसेस ऑन द स्टेज ऑफ डेथ कडे आहे, एजिंग कडे आहे. तर हे सगळं लिव्हिंगचेच प्रॉपर्टीज आहेत. सो इथे काही क्वेश्चन्स आपण म्हणजे या पद्धतीने कन्फ्युज होऊ शकतो. सो दिस इज द पार्ट. केवळ फक्त आता सुरुवातीला शिकत असताना ते सगळं सोपं सोपं वाटलं की व्हॉट आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. अतिशय सोपं आहे. ग्रोथ हे तर कॉमन आहे, मेटाबॉलिझम आहे, रिप्रोडक्शन आहे, ग्रोथ आहे, डेथ आहे, एजिंग आहे, हे सगळं कॉमन आपल्याला वाटलं. रिस्पॉन्स टू स्टिम्युल आहे. पण ज्या वेळेला हे अशा प्रकारच्या पण काही घटना आपल्या समोर आहे तेव्हा दॅट इज द नीड टू थिंक अबाउट इट. सो दिस इज द, म्हणून हा सिलेबस या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीने विचार केल्यानंतर अजून ते जे कन्सेप्ट आहे आपले चांगल्या पद्धतीने क्लिअर होतात. हे जे आता
लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण पाहतो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा अस्तित्वात येतो हे सगळं माहिती जरी असलं तरी आज मेडिकल सायन्सनी ही टेस्ट ट्यूब बेबी मेकॅनिझम डेव्हलप केलेली आहे. मग यामध्ये काय होतं, वेदर इट मे बी कन्सिडर ॲज अ लिव्हिंग ऑर नॉट, तर हे सगळ्या याच्यावर विचार करायला लावणारा हा असा प्रत्येक कंटेंट मागे छानसे असे क्वेश्चन्स तुमच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. सगळ्याला टच करून आपण आपला कन्सेप्ट इझिली क्लिअर करू शकतो. त्या प्रॉपर्टीज लक्षात घेणं तर अतिशय सोपं आहे, पण या क्वेश्चनवर सुद्धा विचार करणं आणि आपल्या नॉलेजचं एक्सपान्शन करणं हे गरजेचं आहे. तर आज आपण शिकलो दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ.